श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे 6 जून 2024, वार गुरुवार आणि त्याचबरोबर शनी जयंती देखील आहे आणि दर्श अमावस्या देखील आलेली आहे. तर या दिवशी महिलांनो आवर्जून काही कामं करायचे आहेत. यामुळं पितरांना सद्गती मिळणार आहे. त्याचबरोबर शनी दोषामुळे तुम्ही जर त्रास होत असेल तर या दिवशी काही उपाय, काही कामं नक्की करा. यामुळं शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे, त्यांची कृपा तुमच्यावर होणार आहे. 7.5चा देखील प्रभाव कमी होणार आहे. तर त्याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे उद्या वैशाख महिन्याची अमावस्या तिथी ही उद्या आहे. त्याचप्रमाणे शनी जयंती देखील आहे. ही तिथी ही न्यायदेवता शनीला समर्पित आहे. या दिवशी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. त्याचमुळे नवग्रहांमध्ये शनी हा खूप प्रभावी असा ग्रह असून शनीला देवाचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळं शनिदेव हा व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. अशा या शनिदेवाची कृपा लाभल्यास रंकाचा राजा, तर अवकृपा झाल्यास राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर ते जाणून घेऊयात. तर बघा, अमावस्याचा कालावधी हा आज संध्याकाळपासून सुमारे 8च्या सुमारास सुरू होणार आहे. तर उद्या संध्याकाळी 6:08 ही अमावस्येचा कालावधी संपणार आहे. थोडक्यात काय तर उद्या संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे. त्यामुळं या दिवशी काही कामं महिलांनी आवर्जून करायचे आहे. तर बघा, उद्या आपल्या गुरुवार देखील आहे. गुरुवार म्हटलं तर केस धुवायची नाही, फरशी पुसायची नाही, अशी बरीचशी कामं आहेत. त्याचबरोबर उद्या आवर्जून अमावस्या असल्या कारणानं उद्या आवर्जून आपल्या दरवाजा स्वच्छ करायचा आहे, साफ करायचा आहे. त्यानंतर आपला घराचा मुख्य उंबरठा आहे तो देखील स्वच्छ करायचा आहे. त्याचबरोबर त्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यात तुम्ही गोमूत्र टाकलं तरी चालेल, नसेल तर काहीच हरकत नाही. थोडंसं पाणी टाकून याचं तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजावर देखील तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक तुम्ही हळदीनं काढलं तरी चालेल किंवा हळद कुंकू मिक्स करून देखील तुम्ही हे करू शकता. यानंतर उंबरठ्याला धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघराचं स्वच्छ करायचं आहे. स्वामी महाराजांची तुमच्याकडं मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर जे काही तुम्ही पठण करत आहात ते देखील करायचं आहे. त्याचबरोबर उद्या शनी जयंतीनिमित्त तुम्ही ओम शनी शैनेश्वराय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा शनी चालिसाचं पठण देखील करू शकता. तुम्ही 1 वेळा करा किंवा 11 वेळा केलं तरी काहीच हरकत नाही. यानंतर तुम्ही कालभैरवाष्टकाचं पठण करू शकता. शनी महात्मा जे आहे त्याचं देखील पठण करू शकता. अतिशय प्रभावी अशी सेवा आहे, त्या तुम्ही करू शकता. त्याचबरोबर दर अमावस्येला आपण उतारे करत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही नारळाचा उतारा देखील केला तरी काहीच हरकत नाही. तर काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावर शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे. जिथपर्यंत तुमचा हात पुरणार आहे तिथपर्यंत वरती हात करून खाली करायचा आहे. असा 7 वेळा उतरवायचा आहे. आणि हा नारळ तुम्ही डस्टबिनमध्ये देखील टाकू शकता किंवा टाकला तरी काहीच हरकत नाही. त्याचप्रमाणे तुमचा धंदा चालत नसेल, व्यवसायात काहीतरी कमी होत असेल तर तिथे देखील हा नारळाचा उतारा केला तरी चालेल. त्याचबरोबर तुमच्याकडं गाडी आहे, कुठली 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू दे, तर त्यावरून देखील हा नारळाचा तुम्ही उतारा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही घरातील जेवढे काही व्यक्ती आहेत त्यांच्यावरून देखील हा नारळाचा उतारा केला तरी चालणार आहे. परंतु एकच नारळ हा प्रत्येक व्यक्तीला चालणार नाही. प्रत्येक व्यक्तीवर नारळ हा वेगवेगळा घ्यायचा आहे. आता घरात जर 4 व्यक्ती असतील, 5 व्यक्ती असतील तर एवढे नारळ परवडण्यासारखं नसेल. तर अगदीच तुम्ही सफेद मोहरी आहे, पांढरी मोहरी आहे ना,
तिचा वापर केला तरी चालणार आहे. पांढरी मोहरी बघा असं पण तांत्रिक कामासाठी वापर केला जातो. तर काय करायचं आहे, ही मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या स्वामी महाराजांची उदी घ्यायची आहे, ती मिक्स करायची आहे आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा जप करत असताना ती मोहरी आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरात जिथे जिथे कोपरा आहे त्या कोपऱ्यात थोडी थोडी ही मोहरी टाकायची आहे. यामुळं तुमच्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ना ती बाहेर जाणार आहे आणि घरात पॉझिटिव्ह अशी ऊर्जा तयार होणार आहे. जे काही नजर दोष असेल, काही बाधा असतील तर याने नक्कीच कमी होणार आहे. परंतु सफेद मोहरीपेक्षा देखील नारळाचा उतारा हा अतिशय प्रभावी आहे. करून बघा. काही जणांनी केलेला असेल, त्यांनी अनुभव देखील घेतलेला असेल. बऱ्याच जणांना माहिती देखील आहे हा काय उतारा आहे तो. त्यामुळं तुम्ही उद्या शनी जयंती आहे आणि अमावस्या देखील आलेली आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून करा आणि अनुभव घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.